तुकाराम महाराजांच्या गर्दीमध्ये पालखीचं आगमन झालेलं आहे. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण आज आहे 9 जुलै आणि आपण जात आहोत आता वारीला. म्हण हाय हाय म्हण हाय. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपण जात आहोत रथाच्या दर्शनाला. तर माऊली महाराजांची पालखी आता थोड्या वेळात निघणार आहे. आता वाजलेले 6 आणि आता इथून पालखी निघणार आहे. तर आम्ही आहोत आता देऊ फाट्याला. दर्शन. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे क्षितिज कोकरे ब्लॉग्स. तर आज आपण आलेलो आहोत पालखीला आणि आता पालखी आळंदीतून निघणार आहे. काल प्रस्थान होतं आणि आज निघणार आहे. तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे इथे. ते आहे देऊफाटा मंदिर. देऊफाट्याहून आता जाणार आहे. तर पालखी आता निघणार आहे आळंदीमधून. ते खाली गेले पुढे टाकले बरं काम काढलं. तर पालखीचं आगमन आता झालेलं आहे. आळंदीमधून पालखी आता निघालेली आहे पुण्याच्या दिशेला. 1 दिवस पुण्यामध्ये राहणार आहे पालखी आणि आता आळंदीहून पालखी निघालेली आहे. तो आपण आळंदीत जाऊया आणि आळंदीतून मग नंतर पालखीसोबत थोडंसं आपल्या घरापाशी येऊया. तर काल ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि आज ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आळंदी ते पुणे असं मार्गक्रमण करणार आहे. 20-22 किलोमीटरचं अंतर आहे आणि पालखी सध्या निघालेली आहे. ह्याच्या आळंदीतून पालखी सध्या निघालेली आहे आणि आता थोड्या वेळात इथं पालखी येईल. सो बघू शकता तुम्ही पूर्ण कडेकोर बंदोबस्त आहे पोलिसाचा. तर थोड्या वेळात पालखी इथून जाणार आहे. हा आळंदीचा ब्रिज आहे पुढे. या ब्रिजवरून इकडून पालखी आता थोड्या वेळात इथून जाणार आहे. सो त्यांच्या जे उपपालखी आहेत ते पण येणार आहे. तर पालखी आता येत आहे. पालखीचं दर्शन घेऊया. ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी. तर पालखीचं आगमन झालेलं आहे. महाराज गर्दीमध्ये
बात करा खावा तर लागेल मम्मी बात करा बात करा बात करा तर अशा प्रकारे वारीमध्ये चालण्याचा आनंद आपण घेत आहोत. खूप सारी गर्दी आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता पुढे गेलेली आहे. आम्ही आता चालत आहोत. हे भाग्य आम्हाला लाभले पालखीमध्ये चालायचे. खरंच खूप धन्य आहे. रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये दिंडीचं आगमन आता आळंदीकडून पुण्याकडे होत आहे. तर बघू शकता ही तुफान गर्दी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आगमनाची नाही आपला माग गेला हे जरा आला जरा तुफान गर्दी आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन आता आळंदीमधून पुण्याकडे जात आहे. दर्शन आम्ही घेतलेलं आहे. वाटते सगळे तुम्ही बघू शकता आपल्या समोर हे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी चालत आहे. आणि चला थांबा तुम्हाला येते का जास्त सोड नका जाऊ मला. तर गाईज आता पालखी इथून चोरली फाटातून पुढे गेलेली आहे दिघीच्या दिशेनं. हे बघा बघू शकता तुम्ही हे गर्दी आणि दर्शन आपलं खूप चांगलं झालेलं आहे एकदम. तर गाईज अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. सो मस्त दर्शन असं झालेलं आहे. आणि हे बघा पांडुरंग
चला विठ्ठलाचे पण दर्शन झालेलं आहे. तर काय तुम्ही बघू शकता किती गर्दी उत्साह पंढरपूरला लोक सगळे निघाले वारकरी संप्रदाय सगळे पंढरपूरला निघालेले आहेत. अथांग गर्दी पालखी पुढे गेलेली आहे आता आणि आपलं पण दर्शन चांगलं झालं. आता आपण निघालो आहोत घरी. सो आणि आपण घरी निघालेलो आहोत आता. खूप म्हणजे जल्लोषात लोक वारकरी संप्रदाय. तर गाईज आत्ता आपण आलेलो आहोत घरी. तर तुम्ही बघितलाच असाल व्हिडिओमध्ये की पालखी किती गर्दी होती आणि किती सारा समुदाय पंढरीच्या दिशेने सगळे जात आहे आणि प्रत्येक गावागावातून दिंडी पालखीसोबत दिंडी वगैरे आलेले असतात आणि ते मग आळंदीतून पंढरपूर मार्गे आता हे चालू झालं आत्तापासून आजपासून. काल प्रस्थान झालेलं आणि आज पालखी आळंदीच्या म्हणजे आळंदीतून पुण्याच्या दिशेने गेलेली आहे. पुण्यात 1-2 दिवस थांबणार आणि मग पुण्याच्या नंतर मग हडपसर थ्रू सासवडला वगैरे जाणार. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नोटिफिकेशन येत राहील. सो स्टे ट्यून. बाय. रामकृष्ण हरी.